सर हाके आज म्हणाले की जरांगेंना रसद पुरवणारे 50 जे आमदार आहेत ते आम्ही पाडण्याच्या तयारीत आहोत आणि आमचे आमदार तयार करू आम्ही. ओबीसीच्या विरोधात विरोधातले. ओबीसी आरक्षणाविरोधात जे कोणी बोलले त्यांना त्यांना- आमची पण यादी तयार आहे, आम्ही पण पाडू त्यांना. त्यात रोहित पवारांचे नाव दाखवण्याचे नाव नाही, मला असं वाटतं जरांगे जी असेल, हाके जी असेल, सर्वांनी या पाळापाडीच्या भूमिका व्यक्त करू नये. कुणाच्या हाती कुणाला पाडणं नसतं, जनता निर्णय करतं. शेवटी मतदानाचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे आणि त्यामुळं मी जर म्हटलं उद्या याला पाडतो त्याला पाडतो, हे मला वाटतं की आपल्या क्षमतेच्या बाहेर असतं. पण तसं बोलू नये, कुणी बोलू नये. असं ना जरांगेने बोललं पाहिजे ना हाकेने बोललं पाहिजे. शेवटी प्रत्येकाला एक 20-20 वर्ष जनतामध्ये आपण काम करतो, जातीपातीच्या बाहेर जाऊन काम करतो. त्यामुळे जात पात धर्म पंथ आणून निवडणुका लढणे आणि निवडणुकीमध्ये जातीपातीच्या आधारावर निवडणुका लढून त्या ठिकाणी जातीचं प्रदर्शन करणे हे काही महाराष्ट्राला मान्य नाही. महाराष्ट्राची जनता हुशार आहे. जातपात धर्माच्या आधारावर महाराष्ट्र जनता निर्णय करत नाही. अनेक आमचे नेते असे आहेत महाराष्ट्रात सर्व पक्षामध्ये आहे की एकही घर नसताना त्या ठिकाणी 5-5, 7-7दा निवडून आले आहे. एक घरांचा व्यक्ती. मग नागपूरमध्ये उदाहरण आहे ना, रमेश भंग एवढ्या दिवस होते, सतीश चतुर्वेदी होते, नितीन गडकरी साहेब आहेत. शेवटी जातीपातीच्या राजकारणाने कधीच माणसं मोठे होत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं जरांगे जी असेल, हाके जी असेल, या सर्वांनी यातून बाहेर निघालं पाहिजे.